नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली येथील पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर दरोडा. हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळवाडी परिसरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी उच्छाद मांडला. एकाच गल्लीतील 3 घरे फोडून सुमारे 13 लाखांचा ऐवज लंपास केला. धक्कादायक बाब म्हणजे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बाबर यांच्या घराचाही समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचेच घर सुरक्षित नसल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास 5 ते 6 जणांच्या टोळीने माळवाडी भागाला लक्ष्य केलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर हे सांगलीत कार्यरत असल्याने त्यांना घरी येण्यास उशीर होणार होता. आई वडिलांची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी घराला कुलूप लावून चावी खिडकीत ठेवण्यास सांगितली होती व आई वडील वरच्या मजल्यावर झोपण्यास गेले होते. बाबर कामानिमित्त येऊ शकले नाहीत याचाच गैरफायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा उचकटून आत प्रवेश केला आणि कपाटातील 11 तोळे सोने, चांदी आणि रोख 7,000 रुपये असा ऐवज लंपास केला.